आता सर आता मित्रांनो चालू करू हॉरर स्टोरी. मित्रांनो आपल्या हॉरर स्टोरीमध्ये सगळ्याचं स्वागत आहे मित्रांनो यूट्यूबवर आपल्या. तर मित्रांनो आज काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीची काही संबंध नाही मित्रांनो ह्या कहाणीचा. फक्त तुमच्या मनोरंजनासाठी आपण ही कथा सांगत आहोत मित्रांनो. तर कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही आणि जे कमजोर मनाचे आहेत ते पाहू नका मित्रांनो. तर चला मित्रांनो आपण चालू करू हॉरर स्टोरी मित्रांनो. तर मग एक म्हातारी बाई असते मित्रांनो खूपच, आणि तिचा एक मुलगा असतो मित्रांनो. मुलगा असतो मित्रांनो, तो का करतो, बाहेरगावात असतो मित्रांनो. मग ही कहाणी असते मित्रांनो. मग ते कसं असतं मित्रांनो, एक माणूस मग जात असतो तेवढं ते दिसतं. एक माणूस मूठ द्यायला एक माणूस काय करत असतो मित्रांनो, तांत्रिक असतो, काहीतरी तांत्रिक असतो. तो तांत्रिक हे असतो, मुर्द्यामध्ये जीव घालतो असं म्हणते मी. कोण खरं म्हणतं असल्या गोष्टी म्हणते ह्या जमाना असल्या अशा जमान्यामध्ये अशा गोष्टी कोण खरं पडलं म्हणते. तर मित्रांनो मग हा म्हणते तांत्रिक मुर्दा टाकला असता मित्रांनो. म्हणते उठ जाओ, म्हणते मैं तुम्हें बुला रहा हूँ, तुम जिंदा हो जाओ, तुम्हारी आत्मा ही कहीं है मेरे मालूम है, तुम उठ जाओ, तुम जिंदा हो सकते हो, उठ जाओ उठ जाओ, तुम यही कहीं हो, तुम जिंदा हो जाओ, तुम्हें ज़रूरत है, हम सब लोग उठ जाओ म्हणते मित्रांनो. मग हा माणूस लांबून पाहतो मित्रांनो. लांबून पाहतो मित्रांनो आणि बघतो मित्रांनो काय ते थोडा उठ जाओ म्हणते. मग दिवे वगैरे लावले असतो मित्रांनो, हातात दिवा घेऊन ना. म्हणून तसं करू मग पुन्हा आत्मा वर खाली असं मित्रांनो त्याच्यात प्रवेश करून ते उठतं मित्रांनो. असं करून थोडं बघून हे माणूस पळून जातो मित्र पाहून माणूस त्या तांत्रिकचं. तर मग ह्याच माणसानं काय केलं असतं मित्रांनो, त्या म्हाताऱ्याच्या मुलाला प्रॉपर्टीसाठी ह्याच माणसानं मारलं असतं मित्रांनो. मग ह्यांची सगळ्याची प्लॅनिंग असते. मग त्या म्हातारीला म्हणते तुमचा मुलगा असं येताना असं कुठं असं एक्सपायर झालं म्हणून सांगतात. आणि त्या मुलाची बॉडी दवाखान्यात आहे म्हणते. कुठं दवाखान्यात आहे म्हणते. मग आता मला एकच मुलगा आहे, मग कसं काय असतं म्हणते. मग मारणार हेच माणसं मित्रांनो. जर मारला का ते जीवन करावं म्हणतं, नाटकं करावं आणि म्हाताऱ्याकडून पैसे काढावं म्हणतं. मग हे सगळ्याची प्लॅनिंग असते म्हणजे 5-6 जणांची, 5 जणांची प्लॅनिंग असते मित्रांनो. मग 6वं बी एक असतं याच्यामध्ये मित्रांनो, म्हणजे ते पैशासाठी फक्त येत असतं मध्ये. तर पुढे मित्रांनो काय होतं पुन्हा मग ह्यानं मग त्या म्हाताऱ्या म्हणतो तुझ्या मुलाला जेवण करतो मला पैसे दे. खरी गोष्ट करतो म्हणतो. मग तिला काय करतं मित्रांनो, जाऊन त्या मुर्दा घरमध्ये जाऊन तिच्या मुलाची बॉडी जाते. मग तिची माय मुलाकडे जाते मित्रांनो. उठ जाओ बच्चे उठ जाओ, मैं तुम्हारी माँ हूँ, तुम मरे नहीं जिंदा हो, तुम सो गए हो, ऐसी कैसी बात करे माँ जी, ये तो इस दुनिया में नहीं रही, अब मर चुका है, इसका अंतिम संस्कार करना चाहिए हमें. नहीं मेरा बेटा सो रहा है, मरा नहीं म्हणते. तर मग तिची माय म्हणते ही बॉडी घेऊन चला म्हणते आपल्या घरी. मग ती बॉडी घेऊन जाते मित्रांनो, झोपू घालतात घरामध्ये बर्फामध्ये. तर मग आता आहेत 5 जणच. मग काय करतात 5-6 जण असतात त्यांना मग प्लॅनिंग करतात की आता त्या मुर्द्याला आपण काय करा म्हणते, तू त्या म्हातारीसमोर पैसे काढतो म्हातारीकडून आणि खोटं बोलू की आपण त्याचं मुलगा जीवन करावून पैसे काढून म्हणतो काहीतरी चालू करू म्हणते काहीतरी. आणि असं ठरतं मित्रांनो, म्हाताऱ्याला लुटून पैसे काढायचे त्या ह्याच्या पोरगं जिवंत करतो म्हणून खोटं काढायचं म्हणून. आणि मग प्लॅनिंग करतं मित्रांनो सगळं 5-6 मग म्हणजे ठरतं मित्रांनो. मग हे 5-6 जण मग काय करतात जातात. मग प्लॅनिंग कर म्हातारीकडे म्हणते बघा मग तुझ्या पुरं आता जीवन करतो बॉडी घेऊन बॉडी समोर जाते. मग तेच डायलॉगमध्ये हेच मारण्यासाठी मित्रांनो त्याचा खून करणार आणि हेच सॉन्ग घेऊन जातात. आम्ही वाचतो मग त्याला. उठ जाओ तुम अब जिंदा हो गए हो, मैं तुम्हारी आत्मा को पुकार रहा हूँ, तुम आ सकते हो, तुम्हारी आत्मा यही कहीं है, तुम आ जाओ जल्दी म्हणते. तुम कहीं नहीं हो, यहीं कहीं हो, तुम आस पास ही हो, मैं तुम्हें पुकार रहा हूँ, तुम आ जाओ, तुम्हें जिंदा होना पडेगा म्हणते. मग मित्रांनो एवढं म्हणत कॅन्डल असं मित्रांनो तेवढं चेन आपल्या उघडते मित्रांनो. हात वर होऊन खाली येते मित्रांनो. हा सही आहे सही, मेरे बेटे को जिंदा करा म्हणते. मग हे सगळ्यांचीच चाल असते मित्रांनो. मग काय करते मित्रांनो, ती आत्मा जी असते मित्रांनो मग जाते त्या म्हातारीला पैसे घेतात, म्हातारीकडून काढते मित्रांनो. आणि मग हे 6 जे असतात ना, मग 6व्याला काय करतं मित्रांनो जातात. मग 6व्या आता काय करतं मित्रांनो,
मग कपडे मग ते आतमध्ये असते मित्रांनो. मग येते मित्रांनो आणि ते 6व्या माणसाला मग जाते असताना पैसे मोजत असते तेवढं ती तिची आत्मा येते मित्रांनो. मग इथे म्हणते हाँ म्हणतं क्या म्हणते मेरे को पैसे मिल चुके हैं भाई म्हणते कुछ टेंशन नहीं है वो जिंदा हो गया आपने टेंशन नाही म्हणते. मग हे 4-5 जण मग काय करतं म्हणते यांचं मग तेच कपडे वगैरे लावून शैतान आ गया म्हणता हुआ है आता तो वो तो जिंदा हुआ है म्हणते अभी अब कैसा करे वो आदमी तो सही में जिंदा हुआ है अब कैसे करे म्हणते. नहीं रे भाई मैं तो नहीं रहा म्हणते. दोघं थांबलेत मित्रांनो त्याच्यात. वो देखो मारने आ रहा है हमें मुझे बचा लो तर म्हणते मुझे पैसे नहीं चाहिए. शैतानला म्हणते फेकते त्या शैतानच्या अंगावर मित्रांनो ते पैसे आणि तो घाबरून टपळून जातो पुढे मित्रांनो. आणि म्हणतं मग हे एकटं तर बाजू मग ते माणूस काय करते अरे भाग्य काय म्हणते म्हणे तो मग देखी म्हणते मग ते पैशाची बॅग घेते क्या सही डावला करा म्हणते तुम्हाला देखी तो कपडे देखी भाग आहे म्हणते. मग त्याने अंगातले कपडे काढते हाच सगळं मिळून मित्रांनो त्या माणसाला आपण 5-6 मिळून माणसं ते बाई बी सामील असते त्या नोकरीने तिथली मित्रांनो. या 5-6 म्हणून सामील असते त्याच्यामध्ये क्या सही ॲक्टिंग करी म्हणते सबने मिलके आपने उसको मारा म्हणते. आणि ते म्हणून ॲक्टिंग केलं ते माणूस पळूनच गेलं म्हणते खरं खरंच आपण ॲक्टिंग केलं खरं खरंच भूत झालं भूतच काही वाटलं त्याला तो म्हणते बाई खरं तू कपडे लावून त्या मधुकरचे खरं खरंच कपडे लावून तू त्या सॉंग घेतलं सांग तू तसंच केलं म्हणते खूपच चांगले ॲक्टिंग केलं असं तुझ्यामुळे तो घेऊन घाबरून पळून गेलं पैशाचं नाव बी घेतलं नाही म्हणते त्यानं. अभी पैसा 5 जणं काय म्हणते एक तो भाग आहे म्हणते अभी आपण बोर्डचे कपडे तसं अंगावर घेऊन त्याला भिव घातलं तर घेऊन पळून गेलं म्हणते त्यानं. पण नाटक केलं म्हणते त्यानं घाबरून पळून गेलं म्हणते अभी पैसा आपली 5 जणं काय म्हणते. मग आता ह्यांचं होतं विचार म्हणते आता काय पुढे काय करावं म्हणते आता. मग आता ह्यांचा पुढचा विचार करून ह्यानं काय करतात आता म्हणतात आता एकच आहे आता म्हणते ह्याच्यातून एक मार्ग आता आपण इथून मस्त मजा करू म्हणते पैसा आपलाच आहे म्हणते. मग ह्यानं बसतं कुठं दोघं आहेत त्यानं पळून जाते मित्रांनो एकतर त्याला पळू जातं. मग हे मस्त बिअर घेऊन मस्त पार्टी घेऊन खात पित असते मित्रांनो पैसे मोजत असते बघा द्या साले आपण 5 जणं कसे म्हणते सब कुछ. तर मी तुम्ही एक त्याच्यातून जात नाही पण मग तेवढ्यात कपडे लिहून तसलेच ते एक माणूस होते म्हणते आ बढ़ जाओ खूप क्या डरा यार म्हणते तुम उसको भागी गया म्हणते वो छोड़ के अपने को म्हणते ये लो पियो मेरे को डरा क्या मैं डर गया म्हणते ये लो पियो शैम्पेन पियो म्हणते हेलो नकाब निकाल के पियो नहीं तो नकाब निकाल के पियो वैसे पिओ क्या म्हणते. तर मित्रांनो मग काय करतं मित्रांनो असं हात करतं ते खरं खरंच भूत असतं मित्रांनो खरं जेवण होत असते भूत त्याला पकडत असतं त्याला ठाम आवडतं मित्रांनो. म्हणजे ते भूत खरा होतो मित्रांनो माणूस हकीकतमध्ये. पण त्यांना सगळ्या कसं असतं मित्रांनो म्हणजे ह्याला मारून टाकून जातो मित्रांनो जाते तर मग पुन्हा अजून बाकीचे मित्र येतात पैसा बिसा नाही माणसाची बॉडी बघतात अरे असं कसं म्हणते ऐसा कैसा होतं इसको कौन मारा म्हणते. बाकी साथी म्हणते चलो जाएंगे म्हणते उसकी बॉडी कहाँ तो इंतजाम करेंगे म्हणते. तिच्या जुन्या जिथे पडका घर असते ते बॉडी घ्यायला जाते बॉडी बी गायब होते म्हणते तिथे ते क्या म्हणते बॉडी भी गायब हुई ऐसे म्हणते. क्या वो तो सच्ची में तो जिंदा नहीं हुआ चिपपेडमध्ये आवाज होता म्हणते. नंतर मग तिच्यात ती बाईची बाई मग म्हणजे 1-2 एखादा मारून टाकतो मित्रांनो दुसरं राहतं एक मित्रांनो ती बाई राहते मित्रांनो. मग त्या बाईला काय करतं मित्रांनो जाते ना मग गेल्याच्या नंतर मित्रांनो पुन्हा मग म्हणते किसको तो आवाज़ आया म्हणते चिकनी की माँ मेरी एक नहीं है वो टेंशन नहीं है अभी मुझे म्हणते अब मेरा बेटा जिंदा हुआ है म्हणते. हाँ माँ मैं जिंदा हुआ हूँ म्हणते. तो म्हणते देखो मेरे बेटे का बस बच्चा मेरा जिंदा होगा मेरे को कर रहा म्हणते. हे ना म्हणते नहीं है कोई तो और होगा म्हणते मग देखिए तू म्हणते ती बाई तिला माहीत आहे आम्ही प्लॅनिंग करून ह्याच्या मायला फसवून
पैसे काढला गेला खोटं बोलून. ती आत्मा नाही काय नाही, आम्हीच खोटं बोलून उठला आहे पहिला. मग तिनं बाहेर तिकडे बघतो कुठं आहे, म्हणते पायाचं हे बघते निशाण कुठं जाते काय नाही ते जाते. आणि तिथं मग ते बॅग घेऊन तसं तिची बोर्ड समोर ते मित्रांनो, समोर ते यायला वाटतंय. मग बस करो नाटक यार कब से बहुत देर से बहुत हो गया नाटक मध्ये. मैंने भी सगळं चिर पकड सगळं चिर पकडते मारून टाकतो मी त्या बैला मारून टाकतं. मग मारून टाकल्यानंतर मग ते मारून टाकून जातं मित्रांनो. ते बोटा मारून टाकून जातं. मग तिची माई त्या लंगडी हे असते ना, मा लंगडी असते तिची ह्याच्या खुर्चीवर चेअरवर बसून येत असते परत मित्रांनो. चेअरवर बसून येऊन पुन्हा का होतो बघतो मित्रांनो. बॉडी तुम्ही कोण मार दिया म्हणते. कौन है यार, तुम्हें कौन मारा बेटी. मैं हूँ, मैंने उसे मारा है म्हणते. क्यों, तुम्हें तो इन्होंने जिंदा किया है ना. नहीं माँ, मेरे को इन सब ने पैसे के वास्ते मारा है म्हणते. और मैं इनको सभी को नहीं छोड़ूंगा, ये तुमको पैसे के वास्ते सब झूठ बोल के तुम्हारे पास से पैसे निकाल चुके हैं सब. अब मैं दो को मार के दिया हूँ माँ म्हणते. मैं ही तुम्हारा बेटा हूँ म्हणते सही में, आणि मैंने दोनों को मारा म्हणते. आणि गायब होऊन जाते मित्रांनो. गायब झाल्यानंतर मित्रांनो हिची आई म्हणते माझ्याच मुलाच्या आत्मा की दोघाला मारून टाकले म्हणते. आणि आता जे आहे, आता माझा मुलगा नको म्हणते आता मला, कारण की आता सगळं त्यांना असा प्रत्येकाला असंच मारत राहते म्हणते. आता असंच वापस ना, तुमने गलती की है म्हणते. उस दुनिया से उसको बुला के, इस दुनिया में बुला के तुम सबने गलती की है, उसको यहाँ से जल्दी हो सके जितने हो सके जल्दी यहाँ से ये करके जाओ म्हणते. नहीं तूने और बेगुनाह लोगों की जान लेगा म्हणते. तो अच्छा क्या करना होगा हमें, कुछ नहीं, वो देखेंगे म्हणते. मग येते त्याला तुम्ही भी नहीं छोड़ूंगा मैं, तुम्हें भी मार दूंगा म्हणते. मारते मित्रांनो तेवढं कॅन्डरला मार देते. छोड़ दो उसे, अब तुम्हें शांत होना पड़ेगा म्हणते. ये दिया बुझते ही तुम सो जाओगी म्हणते. ते मारा देते मित्रांनो कॅन्डरवाला तांत्रिक. कॅन्डर हात ठेवतो तर मित्रांनो बेहोश पडते आत्मा. त्याची आत्मा बेहोश पडते म्हणतात क्या करना पड़ेगा म्हणते. तुम्ही बहुत गलती की म्हणते, इस मुर्दे में जान डाल के म्हणते. अब इसे दोबारा उसी जगह ले जाके वो उसे और ये करना पड़ेगा म्हणते. बॉडी के अंदर से भगाना पड़ेगा उसे आत्मा से म्हणते. जब जाके इसकी आत्मा मुक्त हो जाएगी म्हणते. मित्रांनो त्याची बॉडी घेऊन जाते मित्रांनो बर्फावर झोपते सगळे म्हणून. बॉडीला घेऊन जाते मित्रांनो तिथून. बॉडी घेऊन गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मग जाओ, तुम्हें यहाँ से जाना होगा, तुम्हारी जगह ये नहीं है, तुम्हारी जगह दूसरे लोक में है, यहाँ से चले जाओ तुम्हारे यहाँ कोई काम नहीं है म्हणते. तुम यहाँ से जाओ, तुम्हारा कोई नहीं है. तुम्हारे यहाँ जो हो गई तुम्हारी कुछ काम में, तुम यहाँ से जा सकते हो. जाओ यहाँ से, तुम जाओ यहाँ से चले जाओ. ते मित्रांनो मग हे देव बोलतात तुम जाओ यहाँ से, जाओ तुम तुम्हारी दुनिया में नहीं है. अब तुम्हारे यहाँ दुनिया, तुम्हारी दुनिया नहीं है, तुम्हारी दुनिया दूसरी और है मुझे. जाओ तुम यहाँ से निकल के जाओ. मैंने असं करत असं मित्र बॉडीमध्ये, डेड बॉडीमध्ये असं झालं. जाओ तुम यहाँ से, जाओ जल्दी जाओ म्हणते मित्रांनो. अब ये दिया बुझाते तुम्हारी आत्मा यहाँ से लौट के जाएगी म्हणते. आठवते आत्मा तिची उडून जाते मित्रांनो. मित्रांनो आत्मा निघून जाते मित्रांनो बॉडीमधली. मित्रांनो जाओ तुम्हारा बेटा मुक्त होगा म्हणतीस बॉडी से म्हणते. उसको मुक्ति मिल गई, जे ले जाओ म्हणते बच्चे को तुम्हारे, और कल ये करो म्हणते, उसको अंतिम संस्कार कर डालो म्हणते. बॉडी का मुक्त हो गया म्हणते. तो बाबा बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद महाराज, तुमने हम लोगों को इस बड़े हादसे से आगे कुछ होने को बचा लिया म्हणते मित्रांनो. मग त्याचं मित्र हार वगैरे टाकतात बॉडीवर त्याच्या पूर्ण, पुन्हा पांढरा कपडा वगैरे टाकतात मित्रांनो. पुन्हा मग तेवढ्यात त्या छोटूमध्ये फक्त दाखवते हातात दाखवते मित्रांनो झालं. तिथेच ती कहाणी द एंड होते मित्रांनो. मग ही स्टोरी होती फर्स्ट मित्रांनो, हॉरर स्टोरीचा पहिला
म्हणजे पाठ आपलं हे झालेलं आहे मित्रांनो आपला सांगण्यात. आणि हे पाठ चांगल्या प्रमाणातच केलेलं आहे मित्रांनो आपण हे. मग हे पाठमध्ये तुम्हाला आमचा मेन मुद्दा कसा वाटला काय नाही आम्हाला नक्की तुम्ही कळवा मित्रांनो. आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला सगळं विसरू नका मित्रांनो. आणि आम्हाला कळवा की आमची ही हॉरर स्टोरी कशाप्रमाणे आहे काय नाही आणि तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कळवा मित्रांनो. गुड बाय, गुड नाईट. आणि उद्या एवढं आहे मित्रांनो. ह्यासाठी गुड नाईट. काळजी घ्या स्वतःची. आणि काल्पनिक आहे कोणत्या गोष्टीची काही संबंध आहे मित्रांनो. तर तुमच्या मनोरंजनासाठी ही कहाणी मी बनवली आहे. तुमच्या फक्त काल्पनिक कथा आहे मित्रांनो. हे कोणत्या गोष्टीचे काही कुठे संबंध नाही मित्रांनो. ही काल्पनिक कथा आहे व तुमच्या मनोरंजनासाठी मी ही कथा बनवली आहे मित्रांनो. तुम्हाला कशी वाटली काय नाही आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. चला आपण ठेवतो. बाय बाय. गुड नाईट.